अमरावतीत भव्य शिवसन्मान मोर्चा, प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनल। चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नागपुरातील प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एकवटलेल्या अमरावतीकरांनी अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य शिवसन्मान मोर्चा काढला होता। सदर मोर्चा जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखेडे, काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख, दर्यापूर शिवसेनेचे आमदार गजानन लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत डबरे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रीती बंड, विलास इंगोले, बबलू शेखावत, संभाजी ब्रिगेडचे प्रेमकुमार बोके, तसंच बाळासाहेब गोंडचोर, रमेश सावळीसह काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन्ही गट, संभाजी ब्रिगेडसह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। शिवसन्मान महामोर्चा अमरावती शहरातील पंचवटी चौक येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला ट्रॅक्टर सर्वात समोर होता। इरविन चौक येथे मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले। त्यानंतर मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यावेळी प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून तुडवले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या राष्ट्रपुरुषांचा अपमान होताना हे सरकार वेळोवेळी गप्प का बसत आहे? मात्र हा प्रकार महाराष्ट्र आता अजिबात सहन करणार नाही असा सूर मोर्चेकऱ्यात दिसून आला। कोरटकरसह राहुल सोलापूरकरवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा। महाराष्ट्रात दुफळी निर्माण करण्याचे मोठे कटकारस्थान होत आहे। हे षडयंत्र महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांना अटक व्हावी। कोरटकर कुठे फिरत आहेत हे पोलिसांना चांगलं ठाऊक आहे। हे लोक खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करत असून बहुजन महापुरुषाचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही असे मत मोर्चेकऱ्यांनी भाषणातून व्यक्त केले। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज बेळे, अमरावती। सर्व शिवप्रेमींनी भव्य अशा प्रकारचा मोर्चा काढलेला आहे। या प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अतिशय घाणेरडं आणि विकृत वक्तव्य केलं। त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि जर त्याला ताबडतोब अटक झाली नाही तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी सर्व पक्ष, सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, आमचे आमदार आदरणीय गजानन लवटे, त्याचबरोबर खासदार बळवंतभाऊ वानखेडे आणि सर्व आजी माजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पदाधिकारी या ठिकाणी होते आणि भव्य अशा प्रमाणात या ठिकाणी मोर्चा काढून प्रशांत कोरटकर याला ताबडतोब अटक व्हावी आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी या मोर्चाचं हे आयोजन। महाराष्ट्रातच नव्हे तर पुऱ्या भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे प्रशांत कोरटकर या व्यक्तीने जे उद्गार काढल्यामध्ये हे वातावरण भांडण लावायचं वातावरण आहे। बहुजन समाजात हिमशक्ती, शिवशक्ती, बाई सर्व लोक भांडण लावायचं काम चालू आहे। तुम लढो हम कपडे संभाळते, हे सत्ता जर आपल्याला हस्तगत करायची आहे। शिवाजी महाराज महाराष्ट्र शासनाचा निषेध आहे आणि शिवाजी महाराजांनी जो निषेध करत आहे, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे बोलत आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा निषेध करत आहे। हे सरकार, हे जे सरकार आहे हे बहुजनाच्या विरोधात सरकार आहे। म्हणून सर्व बहुजनांनी एक राहू, तुम कपडे संभाळते असे म्हणणारे लोक आहेत। म्हणून आपल्याला एक व्हावं लागेल, सर्व बहुजन शक्ती एक व्हावं लागेल आणि बहुजनाचं राज्य स्थापन करून शिवाजी महाराजांचा खरोखर न्याय द्यावा लागेल एवढंच बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय।